नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझे नाव श्रीमती सुवर्णा पंढरनाथ धामणे, MA सेट, KTHM कॉलेज नाशिक, राज्यशास्त्र विभाग. विद्यार्थ्यांनो, आज आपण जागतिक राजकारण नवीन विकास या विषयातील तिसरे प्रकरण जागतिक व्यापाराचा राजकारणावरील परिणाम याचा अभ्यास करीत आहोत. आतापर्यंत आपण नवीन आर्थिक जी काही व्यवस्था आहे ती कशा पद्धतीने निर्माण झाली, तिच्यासाठी कसे अडथळे निर्माण होत होते किंवा तिच्यामध्ये कसे दोष आढळत होते आणि याशिवाय तिचे महत्त्व कसे आहे याचा अभ्यास केला आहे. आता आपण पुढील मुद्द्यांचा आढावा घेऊयात. जागतिक राजकारणातील नवीन आर्थिक संबंध. ज्या पद्धतीने बदलत्या काळानुसार नवीन आर्थिक व्यवस्थेची मागणी झाली, तिचं महत्त्व जे आहे ते अधोरेखित झालं. त्यानुसारच जागतिक राजकारणामध्ये ज्या काही विविध घटना घडल्या किंवा जे विविध टप्पे आले, त्या अनुषंगाने या जागतिक राजकारणाचे जे स्वरूप आहे ते कशा पद्धतीने बदललं त्याचा आढावा आपण या मुद्द्याच्या माध्यमातून घेणार आहोत. आधुनिक काळात राष्ट्रीय ध्येय धोरणात आणि आंतरराष्ट्रीय राजकारणात आर्थिक संबंध आणि त्यातील जे काही आर्थिक प्रश्न आहेत त्यांना पूर्वी कधीही नव्हतं इतकं महत्त्व प्राप्त झाले. मग यात औद्योगिकीकरणातील विकास असेल, औद्योगिकीकरणाचा विस्तार असेल, अमेरिकेचे स्वातंत्र्य युद्ध आहेत, लॅटिन अमेरिकेतील स्वातंत्र्य युद्ध असतील, यामुळे व्यापाराची जी नवीन क्षेत्र आहे, याशिवाय लोकसंख्या वाढ आहे, लोकांचं होणारं स्थलांतर आहे, या सर्वच कारणामुळे आंतरराष्ट्रीय व्यापाराला एक प्रकारे विस्तारित स्वरूप जे आहे ते प्राप्त झालं. 19व्या शतकात या जागतिक व्यापाराला आपण एक बघतो की फ्रान्स, जर्मनी यासारख्या देशांचं कुठेतरी नियंत्रण होतं आणि त्यांचा इतर देशांशी जो काही व्यापार होता तो सुरळीतपणे चालू होता. परंतु 1914 ते 1918 हा जो काही पहिल्या महायुद्धाचा काळ होता, या काळात किंवा या कालखंडामध्ये जे युद्ध झालं त्या युद्धाचे जागतिक अर्थव्यवस्थेवर फार मोठे परिणाम झाले. या युद्धामुळे जागतिक व्यापारामध्ये अनेक अडथळे निर्माण झाले. आर्थिक नाकेबंदी असतील किंवा आयात निर्यात या व्यवहारावर शासनाचे नियंत्रण किंवा त्याच्या संदर्भात नवीन कर इत्यादीमुळे आंतरराष्ट्रीय अर्थव्यवस्था अडचणीत आली होती. भाववाढही झाली होती. उद्योगधंद्यांमध्ये भांडवलाची कमतरता वाटायला लागली. त्यातच युद्धाच्या कर्जाची परतफेड करायची होती. थोडक्यात या काळात सर्वच जगात आर्थिक मंदीची लाट आली होती. या आर्थिक मंदीने युरोप आणि अमेरिकेची जी अर्थव्यवस्था होती यांच्यावर जोरात आघात केले होते. या देशांनी आर्थिक मंदींवर उपाय शोधून काढण्याचा प्रयत्न केला, परंतु त्यांना फारसे यश आले नाही. आर्थिक मंदीतून बाहेर पडण्यासाठी रशिया, जर्मनी यासारख्या देशांनी अर्थव्यवस्थेवर शासनाचं सर्वंकष नियंत्रण प्रस्थापित केले. त्यांनी सबसिडी असेल, कोटा पद्धती किंवा उद्योगांचं राष्ट्रीयकरण करणं, नियोजनबद्ध आर्थिक विकास यासारखे उपाय करायला सुरुवात केली आणि त्यात या देशांना बऱ्या प्रमाणात यशही आले. अमेरिका, इंग्लंड यासारख्या भांडवलशाही आणि मुक्त व्यापाराच्या पुरस्कर्त्या देशांनाही नंतर आपल्या अर्थव्यवस्थेवर शासनाचं नियंत्रण प्रस्थापित करावं लागलं. म्हणजे हे तत्व त्यांनी सुद्धा मान्य केलं. अमेरिकेने न्यू डीलची योजना तयार केली आणि राबवली देखील. आर्थिक मंदीतून बाहेर पडण्यासाठी विविध देशांनी आर्थिक व्यवहारावर शासनाचे नियंत्रण ठेवण्याचा मार्ग स्वीकारला. यातूनच आर्थिक राष्ट्रवाद उदयास आला. प्रत्येक राष्ट्र आपापले राष्ट्रीय हित लक्षात घेऊनच आंतरराष्ट्रीय व्यापाराचे आणि आर्थिक व्यवहाराचे नियंत्रण करू लागले. जगातील सर्वच देशांनी अर्थव्यवहारावर नियंत्रण प्रस्थापित करायला सुरुवात केली. जगातील सर्वच देशांनी या अर्थव्यवहारांवर आयात, निर्यात, व्यापारावर नवीन निर्बंध घातले. यातून आंतरराष्ट्रीय अर्थव्यवहारात अनेक अडचणी निर्माण झाल्या.
इतकेच नाही तर आर्थिक युद्ध देखील सुरू झाले. निरनिराळ्या देशातील राजकीय विचार प्रणाली आणि राजकीय व्यवस्था भिन्न असल्यामुळे आंतरराष्ट्रीय क्षेत्रामध्ये आर्थिक प्रश्नांना राजकीय रंग येताना आपल्याला दिसू लागले. पुढे 1939 मध्ये दुसरे महायुद्ध सुरू झाले. ते साधारण 1945 पर्यंत चालू होते. हे दुसरे महायुद्ध पहिल्या महायुद्धापेक्षा सर्वस्वी वेगळे आणि अतिसंहारक व विनाशकारी होते. या युद्धाचे परिणाम जगातील प्रत्येक राष्ट्रांवर झाले. या युद्धाचे भयंकर स्वरूपाने राजकीय आणि आर्थिक परिणाम झालेले आपल्याला दिसून येतात. दुसऱ्या महायुद्धामुळे युरोपची आंतरराष्ट्रीय राजकारणातील मक्तेदारी संपली. तसेच आंतरराष्ट्रीय राजकारणातील सत्ता समतोलाचाही शेवट झाला. अमेरिका आणि रशिया या जागतिक राजकारणातील या बड्या देशांचे संबंध बिघडले आणि या संबंधांना पश्चिमेकडील भांडवलशाही विरुद्ध रशियातील साम्यवाद अशा संघर्षाचं स्वरूप प्राप्त झालं. रशियाने सुद्धा विस्तारवादाचे आक्रमक धोरण स्वीकारले. दुसऱ्या महायुद्धाचे आर्थिक परिणाम भयावह होते. या युद्धात युरोपातील देशांची अर्थव्यवस्था पूर्णतः उद्ध्वस्त झाली होती. चीन व जपान यांचीही तीच गत झाली होती. या युद्धाचा उद्योगधंदे आणि उत्पादन यावर परिणाम झाला होता. उद्योगधंदे बंद पडले होते. लोक बेकार झाले. दैनंदिन जीवनात वस्तूची टंचाई, भाववाढ, चलनवाढ इत्यादी प्रश्न निर्माण झाले होते. थोडक्यात दुसऱ्या महायुद्धामुळेही जगातील सर्वच राष्ट्रांवर आर्थिक संकटे आली होती. त्यामुळे आंतरराष्ट्रीय क्षेत्रात नवीन अर्थव्यवस्थेचा आणि आर्थिक व्यवहारांचा विचार करण्यात आला. म्हणजे दुसऱ्या महायुद्धानंतर जागतिक अर्थव्यवस्थेच्या स्वरूपात बदल घडून आले. दुसऱ्या महायुद्धानंतरच्या काळात आपल्याला आंतरराष्ट्रीय व्यापार आणि आर्थिक व्यवहार यामध्ये महत्त्वपूर्ण बदल झालेले दिसतात. दुसऱ्या महायुद्धानंतर विकसित असतील, अविकसित राष्ट्र असतील यांनी आपापल्या अर्थव्यवस्थांच्या विकासावर लक्ष केंद्रित केले. जगातील सर्वच राष्ट्रांनी राष्ट्रीय हित लक्षात घेऊन अंतर्गत आणि आंतरराष्ट्रीय संबंधाचे नियमन करण्यास सुरुवात केली. बदललेल्या या आर्थिक संबंधांचे वर्णन करताना आंतरराष्ट्रीय राजकारणाचे लेखक पामर व पार्किन्स यांनी असं म्हटलं आहे की व्यापारी संबंध, चलन व विनिमयाचा प्रश्न आंतरराष्ट्रीय आर्थिक संबंधात निर्माण झाले. त्यातून मार्ग काढण्याच्या प्रयत्नात विविध देशांचे आर्थिक संबंध गुंतलेले आहेत. अशा पद्धतीने जागतिक आर्थिक संबंधात व्यापारविषयक प्रश्नांना अधिक प्राधान्य आले. दुसऱ्या महायुद्धानंतरच्या काळात जागतिक व्यापाराच्या क्षेत्रात बरीच वाढ झाली. परंतु त्यांचे स्वरूप विकसित देशांनी उत्पादन करावायचे आणि अविकसित देशातील बाजारपेठेत खपवायचे अशा स्वरूपाचे होते. म्हणजेच विकसित देशांनी निर्यात करायची आणि अविकसित देशातील बाजारपेठेत ते खपवायचे. म्हणजेच अविकसित देशांनी ते आयात करायचे. परंतु कालांतराने अविकसित देशात उद्योगधंद्यांची वाढ झाली, उत्पादन वाढ झाली आणि त्यामुळे विकसित देशांनी अविकसित देशांना व्यापारात आणि जकातीत सवलती द्याव्यात अशी त्यांनी मागणी केली. या मागणीचं सतत समर्थनही केलं गेलं. मागणी मान्य करण्याच्या दृष्टीने अविकसित देशांनी दडपण आणण्यासाठी आपला स्वतंत्रपणे अविकसित देशांचा गट स्थापन केला. दुसऱ्या महायुद्धानंतरच्या काळात आंतरराष्ट्रीय व्यापारविषयक प्रश्नात आणि अप्रत्यक्ष आंतरराष्ट्रीय व्यापारात अमेरिकेने पुढाकार घेतला आणि सर्वाधिक लक्ष घातले. आंतरराष्ट्रीय व्यापार करण्याच्या दृष्टीने अमेरिकेने 30 राष्ट्रांशी द्विपक्षीय करार केले आणि नंतर हळूहळू जकातीच्या दरात कपात करण्याचे धोरण स्वीकारले. त्यामुळे अनेक गरजू राष्ट्रांना आर्थिक व इतर स्वरूपाची मदत मिळाली. परंतु त्याचबरोबर अमेरिकेच्या आर्थिक सहाय्यतेच्या मागे
राजकीय हेतू असल्याचा आरोपही झाला. अमेरिकेने आंतरराष्ट्रीय व्यापारविषयक क्षेत्रात केवळ द्विपक्षीय करार केले असे नाही, तर बहुपक्षीय करार करण्यातही पुढाकार घेतला. उदाहरणार्थ, जनरल ॲग्रीमेंट ऑन टॅरिफ अँड ट्रेड आणि चार्टर ऑफ इंटरनॅशनल ऑर्गनायझेशन या बहुपक्षीय करारात अमेरिका सामील आहे. त्याचबरोबर संयुक्त राष्ट्राच्या व्यापार व विकासविषयक ज्या परिषदा आहेत त्यामध्येही अमेरिकेने भाग घेतला. आंतरराष्ट्रीय व्यापार आणि आर्थिक व्यवहार व आर्थिक प्रश्नात अमेरिकेने जो पुढाकार घेतला आणि प्रत्यक्षात सहभाग केला तसा युरोपातल्या इतर देशांनी केलेला दिसत नाही. युरोपातील देशांनी युद्धानंतरच्या काळात आर्थिक विकासाच्या प्रयत्नात समान आर्थिक हितसंबंध असणाऱ्या देशांमध्ये आर्थिक एकात्मता आणण्याच्या दृष्टीने संस्था, संघटना स्थापन केल्या. उदाहरणार्थ, युरोपियन इकॉनॉमिक कम्युनिटी आणि नंतर ज्याचे रूपांतर युरोपियन कॉमन मार्केट यामध्ये झाले, हीच ती संघटना. अशा पद्धतीने जागतिक राजकारणातील नवीन आर्थिक संबंध दुसऱ्या महायुद्धानंतरच्या काळात आंतरराष्ट्रीय व्यापार आणि त्यासंबंधीचा प्रश्न याचा विचार युनोच्या विविध घटक आणि आंतरराष्ट्रीय क्षेत्रात स्थापन करण्यात आलेल्या इतर संस्था व संघटनांमध्ये करण्यात आला. संयुक्त राष्ट्राच्या जी संयुक्त राष्ट्र व्यापार विकास परिषदा होत्या त्याच्या अनेक बैठकी झाल्या आणि त्या माध्यमातूनच आंतरराष्ट्रीय व्यापार विकासासंबंधी द्विपक्षीय तसेच बहुपक्षीय अर्थव्यवस्था संबंधीचा विचार पुढे आला आणि शेवटी 1954 मध्ये युनोच्या महासभेने नवीन आंतरराष्ट्रीय आर्थिक व्यवस्थेसंबंधीचा प्रस्ताव मंजूर केला. या प्रस्तावात व्यवस्थेसंबंधी देशांचे हक्क आणि कर्तव्य कोणते आहेत ती निश्चित करण्यात आलेली आहेत. नवीन आंतरराष्ट्रीय आर्थिक व्यवस्थेत पुढील प्रकारची तरतूद करण्यात आली आहे. पहिली तरतूद आहे की विकसित देशांना काही प्राथमिक वस्तूंची विकसित देशात निर्यात करण्याची संधी देण्यात यावी आणि विकसित देशांनी अशा वस्तूंसाठी बाजारपेठ उपलब्ध करून घ्यावी. आंतरराष्ट्रीय क्षेत्रात खाद्यान्नाची अशी व्यवस्था निर्माण करावी ज्याने भविष्य काळात विकसनशील देशांना खाद्यान्नाच्या आयातीवर अवलंबून राहावे लागणार नाही. याशिवाय उत्पादनाची क्षमता विकसित देशांकडून विकसनशील देशांकडे वळविणे, त्यासाठी विकसित श्रीमंत देशांनी अविकसित व विकसनशील देशांना सर्वतोपरी मदत करणं. विकसनशील देशांना आंतरराष्ट्रीय व्यापार करीत असताना व्याजदरात सवलती देण्यात याव्यात, कारण तसे केल्याशिवाय विकसनशील देशांवरील कर्जाचे ओझे कमी होणार नाही. नवीन आंतरराष्ट्रीय आर्थिक व्यवस्था प्रभावी आणि यशस्वी करण्यासाठी विकसनशील देशांनी परस्परांशी सहकार्य वाढवणे, समुद्रमार्गाने होणाऱ्या आंतरराष्ट्रीय व्यापाराची आचारसंहिता कार्यवाहीत करणे आणि आंतरराष्ट्रीय व्यापारात विकसनशील देशांना अनुकूल ठरेल अशा तंत्रविद्येची आचारसंहिता विकसित करणे. अशा प्रकारच्या तरतुदी या नवीन आंतरराष्ट्रीय आर्थिक व्यवस्थेत आपल्याला दिसून येतात. नवीन आंतरराष्ट्रीय आर्थिक व्यवस्था आणि तिची उद्दिष्ट साध्य करण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. विशेषतः युरोपातील विकसित देशांकडून त्याला फारसा प्रतिसाद मिळावा अशी अपेक्षा होती, मात्र तो मिळाला नाही. नवीन आंतरराष्ट्रीय व्यवस्था निर्माण करीत असताना उत्तर दक्षिण, विकसित आणि अविकसित, पूर्व पश्चिम असे मतभेद कायम आहेत. प्रत्येक देशापुढे आज विकसित आणि अविकसित आर्थिक प्रश्न आहेत. म्हणून नवीन आंतरराष्ट्रीय आर्थिक व्यवस्था निर्माण होण्यासाठी व कायम होण्यासाठी विकसित आणि अविकसित सहकार्य निर्माण करण्याची गरज आहे. आंतरराष्ट्रीय राजकारणात सध्या आर्थिक संबंधांना आणि आर्थिक प्रश्नांना महत्त्व आहे. ते कायमच राहणार आहे. म्हणून या व्यवस्थेकडे दुर्लक्ष करता येणार नाही. आंतरराष्ट्रीय राजकीय अर्थव्यवस्थेच्या अभ्यासात वाणिज्यवाद आणि उदारमतवाद हे महत्त्वाचे दृष्टिकोन आहे.
वाणिज्यवाद हा दृष्टिकोन वास्तववादी दृष्टिकोनाप्रमाणेच प्रत्येक राज्य स्वतःच्या हितसंबंधाचे संरक्षण करीत असते आणि तसे करीत असताना ते इतर राज्यांच्या हितसंबंधाचा बळी देण्यास कचरत नाही, या गृहीतकावर आधारलेले आहे. या दृष्टिकोनानुसार राज्यांचे हितसंबंध परस्पर विरोधी असतात. त्यामुळे कोणत्याही राज्याचे उद्दिष्ट हे संपत्तीचे स्वतःस सर्वात हितकर असे वाटप घडवून आणणे हेच असते. म्हणजे वाणिज्यवाद्यांच्या मते जगातील संपत्ती मर्यादित आहे आणि त्यामुळे तिच्या वाटपात जेव्हा एका देशाचा फायदा होतो तेव्हा दुसऱ्या देशाचा किंवा देशांचा तोटा होत असतो आणि अशा वेळी प्रत्येक देश स्वतःचाच फायदा पाहत असतो, असे हे वाणिज्यवाद आपल्याला सुचवतो. त्यात उदारमतवाद ही संकल्पना अशा स्वरूपात मांडली गेली आहे की आंतरराष्ट्रीय शासन संस्थेच्या अभावी आंतरराष्ट्रीय आर्थिक क्षेत्रात एक प्रकारचे अराजकता माजलेली आहे आणि तरी राज्यांनी परस्पर सहकार्य केलं तर सर्वांचा फायदा होऊ शकतो, असे उदारमतवाद मानतो. हा दृष्टिकोन आर्थिक देवाणघेवाणीवर विश्वास ठेवतो. आंतरराष्ट्रीय संघटना, संस्था व नियम निर्माण करून राष्ट्र परस्परांबरोबरील आर्थिक व्यवहारातून परस्परांचा फायदा करू शकतात. म्हणून आपल्या संकुचित तात्कालिक फायद्यांचा विचार करून राष्ट्रांनी संरक्षणात्मक धोरणे न आखता खुल्या व्यापाराचा मार्ग स्वीकारावा, असे उदारमतवादी दृष्टिकोन म्हणतो. आणि याच अनुषंगाने आंतरराष्ट्रीय व्यापार आणि राजकीय व्यवस्थेमध्ये आपल्याला वाणिज्यवादी धोरणे राबवणारी राष्ट्र आपली आर्थिक व राजकीय सत्ता वाढवण्यासाठी आर्थिक आणि विशेष करून व्यापारी डावपेच वापरताना दिसतात. यात स्वतःचे आर्थिक दुर्बलत्व आणि इतरांवरील अवलंबन कमी करणं हा त्यामागचा उद्देश आहे. या डावपेचांना अवलंब काही वेळा एकेकाळी म्हणजे एकटेही राष्ट्र करू शकतात आणि काही वेळा त्यांना इतर देशांच्या सहकार्याची गरज भासते. आता या डावपेचामध्ये काही मुद्दे आहेत. पहिला मुद्दा आहे स्वयंपूर्णता. परावलंब कमी करायचं, स्वतःची स्वयंपूर्णता वाढायची. इतर देशांबरोबर व्यापार टाळण्यासाठी गरजेच्या सर्व वस्तूंचे देशातच उत्पादन करायचं, हा अशा प्रकारचा डावपेचापैकी एक भाग आहे. समाजवादी देशांनी, विशेषतः चीनसारख्या देशांनी या प्रकारच्या धोरणाचा स्वीकार सुरुवातीपासूनच केला होता. परंतु असे धोरण दीर्घकाळासाठी यशस्वी होत नाही. इतर राष्ट्र एकत्र येऊन सहकार्य करतात तेव्हा अशा एकट्या राष्ट्राची ताकद त्यांच्या तुलनेत कमीच पडते. दुसरा मुद्दा त्यात आहे बचाववाद. आता बचाववाद धोरण हे असं आहे की ज्यामध्ये आंतरराष्ट्रीय व्यापार आपल्या स्वतःच्या फायद्यासाठी ठरावा यासाठी काही वेळा राष्ट्र काही खटपटी करतात, ज्यामुळे देशांतर्गत बाजारपेठ भक्कम होईल व देशातील उद्योगांना आंतरराष्ट्रीय बाजारपेठेपासून संरक्षण देता येईल व आंतरराष्ट्रीय स्पर्धेपासून वाचवता येईल. अशी धोरणं म्हणजे बचाववादी धोरणं. आयात निर्यात या मालावर विशिष्ट पद्धतीने जकात बसवून संरक्षण दिले जाते. आयात वस्तूंवर अधिक जकात बसवून त्या वस्तूंची आयात आपोआपच मर्यादित केली जाते व देशात उत्पादित केलेल्या या प्रकारच्या वस्तूंना देशांतर्गत बाजारपेठेत फारशा स्पर्धेला तोंड द्यावे लागत नाही. जकातीमार्फत उभी केलेली संरक्षणे ही उघड स्वरूपाची असतात, तर कोटा म्हणजे आयात होणाऱ्या वस्तू किती प्रमाणात आयात होऊ शकतील यावर निर्बंध घालणे किंवा काही देशांकडून होणाऱ्या आयातीवर किंवा विशिष्ट मालावर निर्बंध घालणे, हे छुपे संरक्षणवादी डावपेच असतात. तिसरा आहे अनुदान देणं. देशांतर्गत उद्योगांना संरक्षण देण्यासाठी अनुदान देणं हा एक आणखीन उपाय आहे. यामध्ये अनुदान मिळणारे उद्योग अनुदानामुळे आपल्या मालाची किंमत उत्पादन किमतीपेक्षा कमी ठेवू शकतात व आंतरराष्ट्रीय स्पर्धेला तोंड देऊ शकतात. कधीही अनुदाने प्रत्यक्ष असतात तर कधी उद्योगांना कर सवलती किंवा आदान किमतीमध्ये सवलती अशा स्वरूपाची असतात. काही वेळा सरकारे देशी उत्पादकांचा माल
चढ्या किमतीला घेऊन आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत तो कमी किमतीला विकतात, ज्यामुळे त्यांना बाजारपेठेतील स्पर्धेला तोंड देऊन तगून राहता येते. बाजारपेठेवर वर्चस्व मिळवता येते. युरोपीय संघ आपल्या सभासद देशातील शेतीमाल अशाच प्रकारे अनुदानित करतो किंवा चढ्या किमतीला विकत घेऊन आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत कमी किमतीला विकून अमेरिकन शेतकऱ्यांच्या मालाशी स्पर्धा करतो. त्यानंतर आयात आणि निर्यात निर्बंध. काही वेळा काही देश अशा प्रकारचे नियम किंवा बंधने करतात की जे वस्तूंची आयात जरी सहजपणे झाली तरी त्याचे वितरण किंवा विक्री अवघड किंवा अशक्य असतात. अमेरिकन उत्पादक जपानमधील अशाच निर्बंधाबाबत तक्रार करतात. अमेरिका तिसऱ्या जगातून आयात होणाऱ्या मालाबाबत असेच निर्बंध घालतो आणि त्याची आयात व नंतर विक्री अवघड करतो. अशी तक्रार तर भारत पाकिस्तान सारखे देशही करतात. काही देशांची प्रत्यक्ष धोरणे आयातीविषयक संरक्षक स्वरूपाची नसली तरी त्या देशांमधील संस्कृती आयातीला उत्तेजन देणारी असते. अशा देशांमधील नागरिक आर्थिक राष्ट्रवादाच्या प्रभावाखाली परकीय माल व परकीय सत्ता यांचा आपल्या देशावरील प्रभाव वाढू नये यासाठी परकीय मालांचा वापर करीत नाहीत आणि स्वदेशीचा पुरस्कार करतात. अशा पद्धतीने या बचाववादी धोरणाचे होकारात्मक आणि नकारात्मक असे दोन्ही प्रकारचे परिणाम अर्थव्यवस्थेवर होतात. बहुतेक वेळा या धोरणामुळे उत्पादकांचा फायदा आणि ग्राहकांचा तोटा होतो असंच दिसतं. बचाववादाचा दुसरा तोटा असा की मिळालेल्या संरक्षणाचा उपयोग करून उत्पादक वर्ग आपल्या उत्पादन पद्धतीमध्ये सुधारणा करणं टाळतो आणि परिणामी अकार्यक्षम बनतो व स्पर्धा करण्यास लायक राहत नाही. धन्यवाद.